गेल्या तासाला आपण ह्या 6व्या अध्यायातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या श्लोकाचं विवेचन केलं. अतिशय महत्त्वाचा श्लोक की जो प्रत्येकाने, म्हणजे हा अर्जुनाला जरी सांगितला असला तरी आपण प्रत्येकाने तो लक्षात घ्यावा आणि आचरणात आणावा, अशा प्रकारचा तो श्लोक आहे. त्याच्यावरच्या ज्या ओव्या आहेत त्या घेतल्या होत्या मी आधी, परंतु त्या ओव्यांमध्ये जरा तितकं व्हावं तितकं सगळं विवेचन झालेलं नाही आणि म्हणून तो श्लोकच मुळामध्ये पाहणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. काही जण नव्हते, मी सगळं विवेचन तर करू शकणार नाही, परंतु श्लोकाचा उल्लेख करते की जो श्लोक असा आहे, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं वसादयेत् आत्मैव हि आत्मनो बंधू आत्म एव रिपुः आत्मनः, असा श्लोक आहे. आणि ह्या श्लोकाचा साधा अर्थ जर घेतला तर असा होतो की आपणच आपला उद्धार करून घ्यायचा असतो. आणि पुढे जे म्हटलं आहे नात्मानम वसादयेत्, त्याचा अर्थ आपण आपला अधपात करून घ्यायचा नाही. आणि ते स्पष्ट करण्यासाठी मग पुढे म्हटलं आहे की आत्मनो बंधू, म्हणजे आपणच आपले बंधू असतो, मित्र असतो. मित्र किंवा बंधू याचा अर्थ काय की जो आपल्याला सहाय्य करतो, आपल्या संकटामध्ये आपल्या बाजूला उभा राहतो, तो त्याला बंधू म्हणतात. तर आपणच स्वतः आपले बंधू आहोत आणि आपण रिपू, ह्याचा अर्थ शत्रू, आपणच आपले शत्रू असतो. आणि म्हणून शत्रू असतो ह्याचा अर्थ आपण जर स्वतःचे शत्रू झालो तर मग आपला अधपात होतो. आपण जर आपले बंधू किंवा मित्र झालो तर आपला उद्धार होतो. तर असा आपला उद्धार हा आपणच करायचा, ही फार मोठी शिकवण ह्या श्लोकामध्ये आहे. आणि यामध्ये ह्या श्लोकातून जो संदेश दिला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे ह्यामध्ये स्वावलंबनाचा संदेश आहे. स्वावलंबन सांगितलेलं आहे की जरी आत्म्याविषयीची ती चर्चा असली की आत्म्याचा उद्धार आत्म्यानेच करायचा असतो, दुसरं कोणी येत नाही. कारण त्याच्यापूर्वी अर्जुनाने असा एक प्रश्न विचारला आहे ह्या श्लोकाच्या आधी की इतक्या उच्च अशा स्थितीला ही जी योगी माणसं जातात तर त्यांना कोण असं ह्या उच्च अवस्थेला पोचवतं, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत असं म्हणतात की दुसरं कोणी येत नाही, आपल्या आत्माचा उद्धार हा आपणच केला पाहिजे. आणि म्हणजेच आत्म्याचा उद्धार करायला आपलाच आत्मा, पण त्याच्याचबरोबर आपल्यासारख्या सामान्य माणसांनी सुद्धा लक्षात घेण्यासारखा हा विचार आहे की स्वावलंबनानेच आपण पुढे जाऊ शकतो. आपण दुसऱ्या कोणावरती अवलंबून की हा माझ्या मदतीला येईल, हा माझा मित्र आहे, तो मला हे करेल आणि मग मी पुढे जाईन, किंवा हा माझा गुरु आहे, हा माझा कोणीतरी स्वामी आहे, हा माझा महाराज आहे आणि ते मला अशा सगळ्या अडचणीतून बाहेर काढतील वगैरे. आता हे अडचणीतून बाहेर काढणं हे जे आपलं सर्वांच्या मनामध्ये जी भावना असते ते अगदी अपरा प्रकृतीतलं आपलं स्थान असतं की आपल्या अडचणी दूर व्हाव्या, आपलं संकट दूर व्हावीत, तेवढ्यासाठी आपण कोणीतरी मग
एखादा जो कोणी काहीतरी मार्ग सांगतो त्याला आपण अगदी मोठा देव मानतो, आपण त्याला अगदी गुरु करतो आणि त्याच्याचमुळे आमचं सगळं झालं वगैरे अशी एक श्रद्धा निर्माण होते. तर तो भाग इथे नाही आहे. ह्या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की स्वावलंबनानेच आपण आपल्याला उद्धारित करायचं असतं, आपला विकास करायचा असतो, कोणावरही यासाठी अवलंबून राहायचं नसतं. आणि म्हणून ते असं म्हटलेलं आहे की आपणच आपले बंधू आणि आपणच आपले वैरी असतो, आपणच आपले शत्रू असतो. आता हा श्लोक ओव्यांमध्ये आणताना ज्ञानेश्वरांनी, तुम्ही 67वी ओवी पाहिली तर त्यामध्ये एक जो असा तव हासोनी कृष्ण म्हणे, आता म्हणजे हासोनी कृष्ण म्हणे हे कशासाठी आहे की जो अर्जुनाने प्रश्न विचारला की कोण असं ह्या अवस्थेला आणतं, योगी अवस्थेला कोण आणतं, ह्याचं म्हणजे हा प्रश्न त्यांनी जो विचारला म्हणून भगवंताला हसू आलं की अरे तू काय प्रश्न विचारतोयस. तव हासोनी कृष्ण म्हणे तुझे नवल नाहे बोलणे. अरे काय बोलतोयस तू हे. कवणासी काय दिजेल कवणे येथ अद्वैती ये. कोण कोणाला काय देणार आहे. तू नीट विचार कर की कोणीही कोणाला काही देऊ शकत नाही. का तर सगळं अद्वैत आहे इथे, अद्वैत आहे. म्हणजे फार ह्या श्लोकामध्ये आणि या ओव्यांमध्ये जसं मी आधी सांगितलं की स्वावलंबनाचा संदेश दिलेला आहे. त्याचबरोबर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की या ठिकाणी गीतेतला किंवा ज्ञानेश्वरीतला सर्वात मोठा तात्विक विचार सांगितला आहे आणि तो म्हणजे अद्वैत. अद्वैत ही जी कल्पना सांगितलेली आहे ती गीतेतली आणि ज्ञानेश्वरीतली सर्वात महत्त्वाची कल्पना आहे की इथे कोण कोण कोणाला देणार, कारण सगळं अद्वैत आहे. द्वैत काही नाहीच आहे. आता द्वैत काही नाहीच आहे म्हणजे काय की कोणी गुरु किंवा कोणी स्वामी किंवा आणि कोण देव हा आपल्यापासून वेगळा नाही आहे. जर तो खरा गुरु असेल, खरा स्वामी असेल तर तो आपल्यापासून वेगळा नाही आहे. तो आपणच आहोत, आपणच. म्हणजे या ठिकाणी अद्वैताची कल्पना पहा कशी दोन स्वरूपामध्ये आपल्याला लक्षात येते. एक म्हणजे दुसरा कोणी माणूस आपल्यापासून वेगळा नाही, म्हणजे तेही द्वैत नाही. म्हणजे मग कोण कोणाच्या सहाय्याला येणार, तर दुसरा कोणी माणूस तर तिथे येऊ शकत नाही. त्याचबरोबर आणखी त्यांनी त्या अद्वैताच्या कल्पनेमध्ये एक महत्त्वाचा विचार अद्वैताचा असा आहे की आपला जो क्षर आत्मा आहे, आता हे सर्वांना माहिती आहे बरोबर आहे ना, आपला जो क्षर आत्मा आहे, अक्षर आत्मा आहे आणि जो पुरुषोत्तम आहे, म्हणजे ईश्वराच्या ह्या ज्या तीनही अवस्था आहेत त्या एकाच ईश्वराच्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे आपल्यामध्ये क्षर आत्मा जो आहे तोही तो पुरुषोत्तमच आहे. आपल्यामध्ये जो अक्षर आत्मा आहे तोही तो पुरुषोत्तमच आहे. त्याचीच ती अवस्था आहे. म्हणजेच जे शाश्वत जे काही ईश्वराचं स्वरूप आहे ते मुळे आपल्या आतच आहे, आपल्या आत आहे. ते दुसरीकडे कुठे नाही, कुठल्या देवळात नाही, कुठल्या तीर्थक्षेत्रामध्ये नाही, कुठेही नाही. ते आपल्यातच आहे. म्हणजे सर्व काही जे काही ईश्वर ज्याला आपण म्हणतो त्या ईश्वराचं शाश्वत स्वरूप आपला आत्मा आहे. म्हणजे आपल्या आत्मा या स्वरूपामध्ये ते शाश्वत स्वरूप आपल्या हृदयस्थ झालेलं आहे. तर असं अद्वैत पण या ठिकाणी आहे की केवळ हा माणूस आणि परका माणूस ह्याच्यामधलंच द्वैत नाही, तर ईश्वर आणि आपण ह्याच्यामधलंही अद्वैत या ठिकाणी सांगितलेलं आहे की पुरुषोत्तमही आपल्यात, अक्षर आत्माही आपलाच, क्षर आत्माही आपलाच.
म्हणजे क्षर आत्मा असतो की जो अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो, त्यावेळेला पुरुषोत्तम दूर नसतो, तो असतोच आपल्यामध्ये. फक्त आपल्याला त्याचा विसर पडलेला असतो. आपल्यामध्ये अज्ञान आणि सगळ्या ह्या अपरा संस्कृतीमध्ये आपलं जे सगळं गुंतणं आहे, त्यामुळे असा एक पडदा निर्माण झालेला आहे की ज्याच्यामुळे ईश्वराचं स्वरूप आपल्यातच आहे हे आपण विसरून गेलो आहे. आणि मग हे देऊळ ते देऊळ, हे तीर्थस्थान ते तीर्थस्थान, हे सगळं आपण यात्रा करत बसतो. तर तसं काही नाही आहे. अशी अद्वैताची कल्पना या ठिकाणी आहे. तर हे अद्वैत या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ज्याचा स्पष्ट उल्लेख ज्ञानेश्वरांनी केला आहे की कवणासी काय दिजेल कवणे येथ अद्वैती ये. अद्वैतच आहे सगळं. कोण कोणाला काय देणार आहे? आपणच आपला उद्धार करायचा आहे. आपलं जे क्षर आत्म्याचं स्वरूप आहे ते आपण अक्षरापर्यंत न्यायचं आहे. आणि अक्षरापर्यंत आपण पोचलो की पुरुषोत्तमापर्यंत आपण पोचणार आहोत. कारण मी गेल्या वेळेला सांगितलं की अशीच ही सगळी भक्तीची सुद्धा कल्पना ही अशीच आहे की तुम्ही 2 पावलं पुढे या, ईश्वर तुम्हाला 10 पावलं पुढे येईल आणि तुम्हाला स्वतःकडे घेईल. अशी भक्तीची कल्पना आहे. म्हणजे ज्या प्रकारे लोक मला भजतात त्याच प्रकारे मी त्यांना भजतो. ये यथायाम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम असं जे म्हटलेलं आहे त्याने आधी, तेच इथे आहे. तर अशा प्रकारे त्या पुरुषोत्तमाचं स्वरूप आपल्यामध्येच आहे. तर त्यामुळे कोण कोणाला काय देणार? आपलाच आपण उद्धार करायचा आणि आपण आपला कधी अधपात करायचा नाही. ही फार सुंदर शिकवण ह्या श्लोकामध्ये आहे. त्यानंतर पुढच्याही काही ओव्या मी घेतल्या, श्लोक घेतला नाही. आणि पुढच्या ओव्या म्हणजे 80पर्यंत मी आलेली होते, 80 ओवीपर्यंत मी आलेली होते की ज्या ठिकाणी असा ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की तू अर्जुना, तू नीट विचार कर आणि आपल्यातला अहंकार सांडून टाक. आपल्यातला अहंकार, कारण अर्जुनाच्या मनामध्ये अहम आहे ना, की सुरुवातीपासून तो जे म्हणतो की मी यांचा वध करणार आहे, मग मला पाप लागणार आहे, मग मला नरक प्राप्ती होणार आहे. म्हणजे अहंवादी वृत्ती ही अर्जुनामध्ये निश्चित आहे, हे यामध्ये दिसतं. तर तुझ्यातला हा जो अहंकार आहे, तुझ्यातली ही जी अहमपणाची वृत्ती आहे ही तू काढून टाक. आणि ती तू काढून टाकली मग असतीच वस्तू होईजे, म्हणजे जे काही असतीच वस्तू होईजे ह्याचा साधा अर्थ असा की जे आपलं खरं स्वरूप आहे. काय स्वरूप आहे? की आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत, हे आपलं सत्य स्वरूप आहे. असतीच वस्तू याचा अर्थ तो की आपलं खरं स्वरूप, आपलं सत्य स्वरूप ते आहे. आणि मग ते आपोआपच आपल्यामध्ये निर्माण होतो. एकदा आपला अहंकार गेला, मीपणा गेला, मी, माझं, मला, ह्या सगळ्या कल्पना आपल्या मनातल्या गेल्या की मग आपण परमेश्वरापर्यंत पोचलेलोच असतो. आणि जर तसं झालं नाही तर मग काय होतं ते सांगताना त्यांनी असं म्हटलं आहे की मी सगळं सांगत नाही, पण फक्त त्याचा भावार्थ सांगते की ज्याप्रमाणे किडा, म्हणजे त्या ठिकाणी रेशमाचा किडा अशी कल्पना आहे की ज्याप्रमाणे रेशमाचा किडा आपल्या भोवती सगळं ते तंतू गोळा करत करत जातो आणि शेवटी त्या तंतूमध्ये इतका अडकतो, त्या कोशामध्ये इतका अडकतो की त्याला शेवटी बाहेरही पडता येत नाही आणि गुदमरून शेवटी तो मरून जातो. म्हणजे अशी अवस्था आपली होते की आपण जर ह्या अहंकारामुळे ह्या अपरा प्रकृतीमध्येच जर आपण तसेच राहिलो तर शेवटी आपली काय ही अशी अवस्था होणार आहे. आणि दुसरं उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी दिलं आहे ज्ञानेश्वरांनी, आणि ते म्हणजे
शुक पोपट ह्याचं उदाहरण दिलं आहे की पोपटाला धरायला पकडायला म्हणून पारधी एखादी काठी काडी किंवा काही नळी अशी लावतो की ज्याच्यावरती पोपट येऊन बसला की पारधी त्याला पकडतो. पण पोपट त्याच्यावर बसतो, खरं म्हणजे तो मुक्त असतो, त्याला सहजपणे उडून जाता येतं. पण त्याला एकदा का त्या नळीचा आधार मिळाला की त्याला असं वाटतं की आता ही आपण नळी सोडली की आपण पडणार, आणि त्या भीतीने तो स्वतःभोवती घिरक्या घेत राहतो. आणि मग अशा प्रकारे जे खरं त्याचं मुक्त स्वरूप आहे ते त्याला लाभतच नाही. तो आणखी अडकतो, त्याचा मुक्त असलेला पायाचा चवडासुद्धा आणखीन त्या काठीमध्ये अडकून बसतो, आणि शेवटी मग काय होतं, पारधी त्याला घेऊन जातो. तर अशी आपण ह्या अपरा प्रकृतीमध्ये आपण असे गुंततो आणि त्यामुळे आपली ही स्थिती होते. हे फार सुंदर शब्दामध्ये ह्या 2 उदाहरणं देऊन ज्ञानदेवानी फार छान सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. आता पुढे 7वा श्लोक आपण घेतो आहे, आणि मी तो श्लोक घेते आहे. ह्याचं कारण असं की तो श्लोक कळला की पुढच्या ओव्या एकतर सहजपणे कळतात आणि सगळ्याच ओव्या घेण्याची गरजही राहत नाही, आणि किंवा ते समजावून सांगण्याची गरज राहत नाही. आता श्लोक पहा कसा आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः असं म्हटलेलं आहे. आता ह्यामध्ये अनेक शब्द आहेत की जे नीट आपण लक्षात घ्यायचे आहेत. आता त्याच्यामध्ये पहिला जो विचार आहे, जितात्मनः असं म्हटलेलं आहे, म्हणजे आपला आत्मा आपण जिंकणं, जे त्या आधीच्या श्लोकामध्ये आहे ना, आपला उद्धार आपणच करायचा, तर आपल्या आत्म्याला आपणच जिंकायचं, हीच त्यामध्ये कल्पना आहे. तर जितात्मनः म्हणजे आपला आत्मा आपण जिंकायचा, किंवा असा जो माणूस असतो, म्हणजे या ठिकाणी वर्णन कोणाचं आहे ते आधी सांगते, की या ठिकाणी वर्णन अशा माणसाचं आहे की जो योगी आहे, जो त्या उच्च अवस्थेला पोचलेला आहे, त्याचं वर्णन ह्या ठिकाणी केलं आहे. आणि मग तो कसा असतो हे या ठिकाणी सांगतायत. तर तो कसा असतो, तर तो जितात्मनः असतो, म्हणजे त्याने आपला आत्मा जिंकलेला असतो. आता आत्मा जिंकलेला असणं ह्याचा नीट अर्थ लक्षात घ्या, की जो आपल्याला माहिती आहे की क्षर आत्मा अक्षर आत्मा, बरोबर आहे. तर अक्षर आत्म्यापर्यंत पोचायला आधी क्षर आत्म्यातून आपण मुक्त व्हायला पाहिजे, म्हणजेच क्षर आत्मा आपण जिंकला पाहिजे, बरोबर आहे ना. की आपली जी सगळी अपरा प्रकृतीतली आपली जी सगळी मानसिक स्थिती असते, आपली जी बुद्धी असते, ती आपण आधी जिंकायला पाहिजे. त्याला जितात्मनः म्हटलंय. की जितात्मनः कोण असतं, ज्याने आपला क्षर आत्मा जिंकून अक्षराप्रत जो पोचलेला, हां, तर त्याला जितात्मनः म्हटलंय. या आत्मा जिंकायचा म्हणजे काय, आत्मा जिंकायचा ह्याचा अर्थ जो कनिष्ठ आत्मा आहे, क्षर आत्मा हा कनिष्ठ आत्मा, तो कनिष्ठ आत्मा जिंकून उच्च अवस्थेला जायचं, ही कल्पना त्यामध्ये. तर असा जो योगी असतो तो कसा असतो, तर तो जितात्मनः असतो. आणि म्हणजे आता क्षर आत्म्याकडून तो अक्षर आत्म्यापर्यंत पोचला, मग त्यामुळे साहजिकच तो कसा असतो, प्रशांतस्य, शांत असतो. कारण अक्षर आत्म्याचं स्वरूपच मुळे ते आहे ना, की शांत असतो अक्षर आत्मा. तो कुठल्याही प्रकृतीच्या धडपडीमध्ये गुंतत नाही. प्रकृती आपली कर्म करत असते, पण अक्षर आत्मा त्याच्यामध्ये गुंतत नाही. तो शांत असतो, शांतपणे
प्रकृतीला जो काही आवश्यक आहे तो आधार तो देत असतो. तर असं त्याचं मूळ स्वरूप म्हणजे शांतता. तर असा जो असतो की ज्यानी जो जितात्मना झाला आहे तो आपोआपच प्रशांतस्य असा होतो. म्हणजे त्याला शांती लागते, अक्षरात्म्याची शांती त्याला लागते. आणि मग पुढे म्हटलंय, आता पुढचे जे शब्द आहेत ना ते नीट लक्षात घ्या, कारण मी यावरती निराळी पुस्तकं मी पाहिली चाळली आणि लक्षात आलं की काही ठिकाणी फार अपुरा अर्थ ह्याचा दिलेला आहे आणि ह्याचा खरा अर्थ जो आहे तो आपल्याला नीट कळला पाहिजे. म्हणून मी सांगते की पुढचे जे शब्द आहेत, परमात्मा समाहितः असं म्हटले. तो कसा असतो तर परमात्मा समाहितः. आता ह्यातला जो तो समाहितः जो शब्द आहे ना तो कळला की आपल्याला ह्या संबंध दोन्ही शब्दांचे अर्थ व्यवस्थित लागतात. ह्याचे अनेक ठिकाणी अर्थ असे घेतले गेले आहेत, म्हणजे माझ्या वाचनात आलेले आहेत की अशा माणसाला की जो जितात्मना आहे, प्रशांत झालेला आहे, अशाला परमात्मा प्राप्त होतो, परमात्म्याची प्राप्ती होते, असा सर्वसाधारणपणे अनेक ठिकाणी अर्थ दिसतो. पण इतका साधा किंवा एवढ्या साध्या शब्दांमध्ये सांगता येईल असे हे शब्द नाही आहे. ह्याचे शब्द ह्या शब्दाचे अर्थ आणखी सखोल आहेत आणि ते आपल्याला कळले. आता परमात्मा समाहितः ह्याचा जो खरा अर्थ आहे तो असा आहे की समाहितः म्हणण्यामध्ये एक नित्य समाधी त्याला लागते असा त्याचा अर्थ आहे. नित्य समाधी लागते. आणि म्हणजे काय ते मी पुढे स्पष्ट करते. त्याला एक नित्य समाधीची अवस्था प्राप्त होते. फार महत्त्वाची कल्पना आहे. नुसता परमात्मा प्राप्त होतो म्हणून ह्याचा अर्थ संपत नाही. त्याला एक अशी समाधीची अवस्था प्राप्त होते की जी नित्य समाधीची अवस्था असते. आणि अशी अवस्था म्हणजे काय की पूर्णतः तो आत्मा परमात्मा ह्याच्यामध्ये मग्न झालेला असतो. लक्षात आलं? आत्मा आणि परमात्मा ह्याच्यामध्ये मग्न होणं म्हणजे समाधी. आत्मा परमात्म्यामध्ये मग्नता म्हणजे समाधी. समाधी एरवी आपण ज्याला म्हणतो तशी ही समाधी नाही. समाधीची अवस्था याचा अर्थ की आत्मा परमात्मा ह्यामध्ये मग्न होणं म्हणजेच दुसरा कशाचाही विचार न येणं. बरोबर आहे ना? की आपण कसं म्हणतो ना की किती मग्न झालो आहे आपण एखाद्या गोष्टीमध्ये, त्याचा अर्थ काय असतो की आपल्याला मग दुसरं काही सुचत नाही. आपण ज्या वेळेला काहीतरी भयंकर अभ्यास करत असतो आपल्याला भुकेचीही आठवण होत नाही, झोपसुद्धा थोडीशी झाली तरी पुरू शकते. असं जे सगळं होतं ते का होतं? कारण आपण त्या गोष्टीमध्ये मग्न झालेलो असतो. ती मग्नतेची अवस्था आहे. आणि ती मग्नता कशामध्ये आहे तर आत्मा आणि परमात्म्यामध्ये आहे. म्हणजे तोच विचार, फक्त दुसरा प्रापंचिक कुठलाही विचार त्याच्या मनामध्ये निर्माण होत नाही. त्याला समाधी असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. समाधी हा जो गीतेतला शब्द आहे त्याचा अर्थच मुळे हा आहे की समाधीस्थ होणं. आपण तुम्हाला आठवत असेल स्थितप्रज्ञाची अवस्था आपण शिकलो की स्थितप्रज्ञ कोणाला म्हणतात की स्थितप्रज्ञ हा समाधीस्थ असतो. आणि समाधीस्थ ह्याचा अर्थच हा की त्याला आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत याच विचारामध्ये तो असतो. ह्या प्रापंचिक कुठलेही विचार त्याच्या मनामध्ये नसतात.
ती समाधीची अवस्था ज्याला प्राप्त होते त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. त्याची प्रज्ञा, त्याची बुद्धी ही पूर्णतः आत्मा आणि परमात्मा यामध्ये स्थित झालेली असते. आठवतं? तर ती जी स्थित झालेली बुद्धी आत्मा परमात्म्यामध्ये ती समाधी. आणि अशी ही ह्याची नित्य समाधीची अवस्था आहे. तर परमात्मा समाहित असं जे म्हटलं आहे त्याचा अर्थ केवळ त्याला परमात्म्याची प्राप्ती होते. कारण परमात्म्याची प्राप्ती हा इतका साधा ह्याचा अर्थ होईल की ज्याच्यामध्ये हा भाव येत नाही. तुम्हीच विचार करा की हा भाव त्याच्यामध्ये येत नाही. परमात्मा प्राप्त होणं म्हणजे काय? ईश्वर दिसतो का आपल्याला? ईश्वर आपल्याला दिसतो का? आपलं आत्मस्वरूप आपल्याला दिसतं का? हे काही दिसण्यासारखी वगैरे गोष्टच नाही आहे. मग हे सगळं साध्य होणं, हे सगळं प्राप्त होणं ह्याचाच अर्थ आपण अशा स्थितीमध्ये जाणं की ज्या वेळेला बाकीचे कुठलेही विचार येत नाही. त्याला परमात्मा समाहित असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून मग अर्थातच असा जो माणूस आहे त्याला या प्रपंचातल्या कुठल्या वासना नाही. बरोबर आहे ना? कारण तो मुळी ह्या सगळ्यापासून दूर गेलेला आहे. तो आता आपल्याला आत्मा परमात्मा या स्वरूपातच पाहतोय आणि त्यामुळे या प्रपंचातल्या कुठल्या वासना नाहीत, कामना नाहीत, किंवा अनुकूल परिस्थिती घडल्या, प्रतिकूल परिस्थिती घडल्या, जीवनामध्ये दुःख आलं, सुख आलं, त्या कशानेही तो हर्षित होत नाही, मोहित होत नाही, किंवा कशानेही दुःखित होत नाही, किंवा खचून जात नाही, घाबरत नाही कुठल्याही परिस्थितीला. ही परिस्थिती त्याची प्राप्त होते. आता अर्जुनाला हे सांगताना हे मुद्दाम सांगितलेलं आहे की तू अशा स्थितीला जा. कारण अर्जुनाच्या मनामध्ये जी भीती आहे ना की काय, की मी ह्यांचा वध करणार आहे आणि मग मला असे परिणाम भोगावे लागणार आहेत, ते मला नको आहेत, म्हणून मला हे युद्ध नको आहे. ही जी अर्जुनाची अवस्था आहे त्या अवस्थेतून त्याला ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून हे सगळं तात्विक विचार त्याला सांगतायत की परमात्मा समाहित म्हणजे काय हे तुला कळलं पाहिजे आणि असा तू हो असं त्याला हे सांगतायत. मग कुठलेही सुखदुःखाचे प्रसंग येवो, कुठलेही द्वंद्व आपल्या आयुष्यामध्ये निर्माण हो, कारण सुख दुःख हे क्षणिक असतात. बरोबर आहे ना? आपण पाहिलं आहे आधी पण एक श्लोक येऊन गेलेला आहे, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या ताम तितिक्षस्व भारत. किती पूर्वी सांगितले, दुसऱ्या अध्यायामध्येच त्याला सांगितलंय, पण तोच विचार अजून त्याला पटवून देत आहेत. पुन्हा पुन्हा सांगून त्याला हे पटवून देत आहेत की तू ह्याच्यामध्ये गुंतू नकोस. तितिक्षा ह्याचा अर्थ सुख दुःख काही येऊ दे त्याच्यामध्ये अगदी स्थिर वृत्ती ठेवणं म्हणजे तितिक्षा. पूर्ण ज्याला सहिष्णुता म्हणतात. सहिष्णुता ह्याचा अर्थ खरा हा आहे. सहिष्णुता म्हणजे कशानेही घाबरून जायचं नाही, कशाने खूप हर्षित व्हायचं नाही, एक स्थिर बुद्धी ठेवायची, ती सहिष्णुता असते. अशी पराकाष्ठेची सहिष्णुता तू ठेव. हे दुसऱ्या अध्यायापासून भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे. ताम तितिक्षस्व भारत. तेच पुन्हा आता या ठिकाणी ते सांगतायत की असा जो असतो जितात्मनः असतो, प्रशांतस्य असतो, तो परमात्मा समाहित होतो, तो अशा अवस्थेला पोचतो. आणि मग पुढे बघा, पुढचे शब्द तुम्हाला अगदी सहज कळतील. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. म्हणजे त्याला मग मान मिळो, अपमान होवो, किंवा शीत आणि उष्ण याचा अर्थ अनुकूल प्रतिकूल काही घडो, सुख दुःख काही येवो, त्याला त्याच्यामध्ये तो कधी असल्या गोष्टींनी
घाबरत नाही किंवा अशा गोष्टींनी खूप आनंदित होत नाही. त्याच्या पलीकडे तो गेलेला असतो. आता हे पाहिल्यानंतर आपण त्यातल्या ओव्या बघूया. आता ह्या ओव्या तुम्हाला अगदी पटकन लक्षात येतील बघा. तया स्वांतःकरण जीता. बघा, स्वांतःकरण जीता म्हणजे स्वतःचं, जीतात्मनः असं जे श्लोकामध्ये म्हटलंय तेच इथे. स्वांतःकरण जीता सकळ कामोपशांता. कामोपशांता म्हणजे सगळ्या इच्छा त्याच्या आता दूर झाल्या आहेत. प्रापंचिक इच्छा, सगळ्या कामना त्याच्या आता शांत झालेल्या आहेत आणि म्हणून त्याला पूर्ण शांती लाभली आहे. त्याला आता कुठल्याही गोष्टीने तो अशांत होत नाही, विचलित होत नाही. असा जो असतो त्याला इथे काय म्हटलंय, परमात्मा परवता दुरी नाही. म्हणजे त्याला परमात्मा हा दूर नाहीच आहे. परवता आणि दुरी असे दोन्ही शब्द वापरलेत. म्हणजे परमात्मा आता कोणीतरी परका आहे, कोणीतरी दुसरा आहे आणि मी कोणीतरी वेगळा आहे ही भावनाच आता नाही. परमात्मा म्हणजे आपणच आहोत हे त्याला कळलेलं आहे. परवताही नाही आणि दूरही नाही, आपल्या आतच आहे. परमात्मा हा आपल्या आतच आहे हे त्याला कळलेलं असतं. पुढे जाते. जैसा किडाचा दोषू जाये तरी पंधरे तेच होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. म्हणजे या ठिकाणी पहिला हा जो उल्लेख आहे ना, जैसा किडाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये, ह्याचा अर्थ काय? किडाचा दोष ह्याचा अर्थ सोन्यामध्ये जे हिणकस काही असतं, सोन्याचा अलंकार बनवताना काही इतर धातू घालतात, त्यामुळे ते सोनं जे शुद्ध सोनं असतं ते हिणकस होतं, कनिष्ठ प्रतीचं होतं. तर त्याला कीड असं म्हणतात. म्हणजे किडाचा दोष जाये, हां, म्हणजे त्याच्यातली हिणकस जे काही आहे सोन्यातलं ते एकदा गेलं. कारण सोनार काय करतात की भट्टीमध्ये टाकतात, अग्नीमध्ये टाकतात सोनं, आणि मग त्याच्यातलं जे कीड आहे ती निघून जाते. किडाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये. हा पंधरे ह्याचा अर्थ की ज्याला आपल्या मराठी भाषेमध्ये 52 कशी सोनं असं म्हणतात. 52 कशी सोनं म्हणजे अगदी शुद्ध चोख सोनं, त्याला 52 कशी सोनं असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तर सगळं म्हणजे त्याचा अगदी पूर्ण कस जो आहे तो अगदी पूर्ण शुद्ध आहे. असं किडाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये. एकदा का तो कीड निघून गेला की मग ते शुद्ध 52 कशी सोनं आपल्या हाती लागतं. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी. म्हणजे मनातले जे सगळे संकल्प असतात ना, मला हे पाहिजे, मला हे नको आहे, हे सगळे आपल्या मनातले संकल्पच असतात ना, की हे नको हे पाहिजे, म्हणजे सगळे राग द्वेष, आणि मग त्यानंतर मग मी हे मिळवणारच, मला हे मिळणारच, ह्या सगळ्या आशा आकांक्षा सगळ्या त्यातून निर्माण होतात. तर अशा प्रकारे असे सगळे संकल्प जे मनातले असतात ते लोप पावले, ते नष्ट झाले. ते सगळे संकल्प नष्ट झाले की मग काय होतं? जीवा ब्रह्मत्व आहे. म्हणजे जीवाला ब्रह्मत्वच प्राप्त होतं. जसं सोन्यातलं हिणकस सगळं निघून गेलं की शुद्ध सोनं, तसं आपलं जे शुद्ध रूप आहे तो इथे तो अर्थ आहे. ब्रह्मत्व ह्याचा तो अर्थ आहे. आपलं जे सत्स्वरूप आहे, आपलं जे खरं रूप आहे, आपलं रूप हे क्षर आत्मा हे आपलं खरं रूप नाही. या अपरा प्रकृतीमध्ये आपण वावरतो म्हणून आपल्या आत्म्याला क्षर
ही परिस्थिती निर्माण होते. पण आपलं जे शुद्ध रूप आहे ते कुठलं आहे? अक्षरब्रह्म आणि पुरुषोत्तम हे आपलं शुद्ध रूप आहे. तर ते जे खरं सत्स्वरूप आपलं जे आहे ते ब्रह्मत्व, त्याला ब्रह्मत्व असं म्हटलं आहे या ठिकाणी. तर जीवाला जो जीव मुद्दाम शब्द वापरला आहे बघा. जो जीव ह्या सगळ्या अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला असतो तो ब्रह्मत्वाला पोचतो. अपरा प्रकृतीतून तो अशा उच्च स्थानी जातो, ब्रह्मत्वाला पोचतो. हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा आना ठाया. नीट ह्याचा अर्थ लक्षात घ्या की घटाकारू जैसा म्हणजे घट जो असतो, घट रिकामा घट जो असेल त्याच्यामध्ये काही पाणी नाही, काही भरलेलं नाही, मग त्याच्यामध्ये त्या पोकळीमध्ये काय असतं तर हवा असते ना, म्हणजेच अवकाश असतो. आकाश किंवा अवकाश म्हणजेच हवा, त्यामध्ये हवा भरलेली असते सगळी. आता असा जो मग त्या हवेला कसा आकार प्राप्त होतो? घटाचा आकार, म्हणून तो घटाकारू म्हटलंय. त्या घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा म्हणजे तो घट फुटला की काय होतं? ते जे आतलं अवकाश आहे, आतला जो आकाश आहे ते बाहेरच्या आकाशाला मिळून जातं. किती सुंदर विचार आहे की घट फुटला की आतलं जे अवकाश आहे ते बाहेरच्या अवकाशाला मिळूनच जातं. आणि पुढे जे म्हटलंय न लगे मिळो जाणे म्हणजे त्याला असं न लगे मिळो जाणे म्हणजे त्याला असं म्हणावंही लागत नाही की आता मला त्या अवकाशामध्ये मिळून जाऊ दे, असं त्या अवकाशाला म्हणावंही लागत नाही, आपोआपच ते होतं. हां, असा इतका सुंदर अर्थ याच्यामध्ये. न लगे मिळो जाणे म्हणजे त्याला म्हणावंच लागत नाही, त्याला असा विचारच करावा लागत नाही की आपल्याला त्या अवकाशामध्ये आता मिळायचं आहे, असा विचारही त्याला करावं लागत नाही. त्याला आता दुसरं ठिकाणच कुठलं? आकाशान ठाया म्हणजे तो आकाशालाच मिळणार. जो जे त्याचं मूळ स्वरूप आहे तिथेच तो जाणार. हे असे ही उपमा देऊन आपल्याला काय सांगितलं की आपलं जे मूळ स्वरूप आहे, आपलं जे सत्स्वरूप आहे त्याला ह्या सगळ्या अपरा प्रकृतीने एक वेगळा आकार निर्माण केलेला आहे. पण ज्या वेळेला त्याच्यातून आपण बाहेर पडतो म्हणजे घट फुटतो, म्हणजे घट फुटतो ह्याचा अर्थ आपलं मरण नव्हे, लक्षात घ्या की आपलं मरण नव्हे, पण घट फुटतो ह्याचा अर्थ की आपण ज्या वेळेला ह्याच्यातून बाहेर पडतो त्यावेळेला आपल्याला म्हणावंही लागत नाही की मला ब्रह्मत्व प्राप्त होऊ दे, आपोआपच आपण त्या ब्रह्मत्वाच्या स्थितीला पोचतो. तर फार सुंदर ते घटाचा उदाहरण देऊन एक छान विचार ह्या ठिकाणी सांगितलेला आहे. तैसा पुढे म्हटलंय, तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीची आहे. म्हणजे जो देहाहंकार म्हणजे आपण देहामध्ये आहोत त्यामुळे मग त्या देहाचा अहंकार की मी असा हे माझं, हे मला पाहिजे, हे सगळं त्या अहंकारामध्ये येतं. तर त्या देहाचा अहंकार आणि नाथीला म्हटलंय म्हणजे तो खोटा आहे. नाथीला म्हणण्यामध्ये नाथी ह्याचा अर्थ नाही, ते खरं आपलं स्वरूपच नाही. देहातला अहंकार हे आपलं खरं स्वरूपच नव्हे, नाथीला, म्हणून तो शब्द वापरलाय देहाहंकारू नाथीला म्हणजे ते त्याचं स्वरूपच नाही आहे, आपलं मूळ
स्वरूप ते नाहीच आहे. आणि त्यामुळे एकदा का अहंकार सुटला की मग काय होतो, हा समूळ जयाचा नाशिला, म्हणजे तो अहंकार जो आहे या देहाचा, तो एकदा समूळ नाहीसा झाला की मग शेवटी काय होणार, तोची परमात्मा संचला आधीची आहे. ह्याचा अर्थ काय, तो मुळे आहेच आपल्या देहामध्ये, आपल्या स्वरूपामध्ये, सत्स्वरूपामध्ये परमात्मा मुळे आहेच आहे, आधीची आहे. म्हणजे आपल्यालाच तो दिसत नाही आहे, आपल्याला जाणवत नाही, कळत नाही, तर आपल्यामध्ये मुळे आहेच, आधीची आहे. तोच आता परमात्मा संचला, ह्याचा अर्थ की तो आपल्याला जाणवला, आपलं मूळ स्वरूप आपल्याला जाणवलं. एकदा का या देहाचा अहंकार गेला की मग आपल्याला आपलं सत्स्वरूप जे आहे, आपलं मूळ स्वरूप जे आहे की आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत, हे आपलं स्वरूप आपल्याला आपोआपच जाणवतं. मग त्यासाठी काही प्रयत्नही करावे लागत नाही. प्रयत्न फक्त एवढाच असतो, अहंकार टाकायचा. प्रयत्न तिथपर्यंतच आहे की अहंकार आपण टाकायचा आहे आणि मग आपलं मूळ स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. आता शीतोष्णाची या वाहणी, तेथ सुखदुःखाची कडसणी, इये न समाती काही बोलणी मानापमानाची. म्हणजे एकदा का ही अशी अवस्था प्राप्त झाली, आता जी सांगितली आहे ना की आपलं सत्स्वरूप आपल्याला प्राप्त झालं, आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये गेलो की मग काय होतं की ही जी शीत उष्ण ह्याच्यातला वाहणी, याचा अर्थ भेद, द्वंद्व. हे जे द्वंद्व आहे, हे जो भेद आहे की हे सुखकारक आहे, हे दुःखकारक आहे, आपल्या शरीराला ते जाणवत असतं, बरोबर आहे ना, आपल्या मनाला जाणवत असतं की ही परिस्थिती सुखाची आहे, ही परिस्थिती दुःखाची आहे. ती वाहणी, शीत उष्णाची वाहणी, याचा अर्थ तो की आपल्याला ही जी जाणीव असते, आपल्या देहबुद्धीमुळे आपल्याला ती जाणीव असते, तर ही जी वाहणी आहे सुखदुःखाची, किंवा ती जी आपण निवड करतो, असाही त्याला अर्थ आहे. निवड असाही अर्थ आहे की आपण ही जी निवड करतो की हे सुखकारक आहे म्हणून मला ते हवं आहे, हे दुःखकारक आहे म्हणून ते आपल्याला नको आहे. जे अर्जुन म्हणतोय ना की मला ह्याचं पाप लागेल, मला नरक भोगावं लागेल म्हणून मी हे युद्ध करणार नाही, म्हणजे हे मला नको आहे आणि मला काय हवं आहे असं जे त्याला वाटतंय की मला असं तू काहीतरी धर्म सांग की ज्याच्यामुळे मी काय करावं हे कळेल आणि त्यामुळे मला हे पाप वगैरे लागणार नाही. ते त्या अर्थाने पण वाहणी हा शब्द आहे की वाहणी म्हणजे निवड करणं, की हे नको आणि हे हवं, ही जी आपण निवड करतो ती सगळी निवड. किंवा त्याच्या पुढे म्हटले सुखदुःखाची कडसणी. कडसणी याचा अर्थ जाणीव. सुखदुःखाची कडसणी म्हणजे सुखदुःखाची जाणीव. सुखदुःखाची जाणीव. पुढे म्हटले मानापमान, हाही त्याचा उल्लेख केलेला आहे की मानापमानाची सुद्धा जाणीव असते की मला हा मान मिळतोय या ठिकाणी, आणि जरासं कोणी कुठे आपली निंदा केली की माझा अपमान झाला. ही सगळी जी जाणीव आपल्यामध्ये असते, म्हणजे ही सगळी आपल्या मनाची, आपल्या देहाची अशी ही ह्या ज्या सगळ्या जाणीवा आहेत, त्या सगळ्या जाणीवा मग इये न समाती काही, इथे अशी
म्हणजे एकदा का ही आपल्याला अवस्था प्राप्त झाली की मग इथे हे मानापमान, हे सुखदुःख, मग ही निवड करणं, ती नको, ही परिस्थिती नको म्हणणं, हे सगळं संपूनच जातं. इये न समाती काही. आणि पुढे पण एक छान उल्लेख केलेला आहे ज्ञानेश्वरांनी. जे जया वाटा सूर्यू जाये, तेऊ ते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणुनी. नीट ह्याचा अर्थ लक्षात घ्या की इथे काय म्हटलंय, जे जया वाटा सूर्यू जाये, तेऊ ते तेजाचे विश्व होय. ह्याचा आधी पहिला अर्थ साधा आहे की सूर्य जसजसा ज्या ठिकाणी जातो, म्हणजे आता आपल्या इथे आत्ता दिवस आहे, युरोपामध्ये आता संध्याकाळ असेल, अमेरिकेमध्ये आता रात्र असेल, सगळं म्हणजे जे जया वाटा सूर्यू जाये, म्हणजे जसा सूर्याचा मार्ग बदलतो म्हणजे सूर्याचा मार्ग बदलत नाही. मागे एकदा ज्ञानेश्वरांनी सांगितले, आपल्या पृथ्वीवर जिथे आपण आहोत ते आपलं स्थान बदलतं. तर ते बदललं की मग काय होतं, जसा सूर्य येतो आपल्या प्रांतामध्ये, आपल्या जिथे आपण आहोत तिथे जेव्हा सूर्य येतो त्यावेळेला काय होतं, तेऊ ते तेजाचे विश्व होय. सगळीकडे तेज पसरतं, सगळीकडे प्रकाश पसरतो. असं म्हणून पुढे एक फार सुंदर विचार सांगितला आहे, तया पावे ते आहे तोची म्हणुनी. फार सुंदर अर्थ आहे हा, खोल अर्थ आहे याच्यामध्ये, की हा जो माणूस आहे की ज्याच्या जीवनामध्ये असा सूर्य उगवलेला आहे, अशी काही असा काही प्रकाश, त्याच्या ज्ञानाचा प्रकाश त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे की त्यामुळे, त्या ज्ञानाच्या प्रकाशामुळे तो जिथे जातो तिथे सर्व जे काही असतं ते त्याला काय वाटतं, तया पावे ते आहे तोची म्हणुनी. म्हणजे आपणच आहोत, हे सगळं विश्व जे आहे ते आपणच आहोत. अद्वैताची पुन्हा भावना आहे, अद्वैत आहे ते लक्षात घ्या. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फार सुंदर अद्वैताचं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे की तो जसा सूर्य जिथे जातो, सूर्याबरोबर प्रकाश जातो, तसा हा जिथे कुठे असेल तिथेमुळे जे कोणी त्याला दिसतात ते त्याला आपणच आहोत असं त्याला वाटतं. दुसरी ही परकी माणसं नाही, हे कोणी दुसरे नाही, हे आपणच आहोत, हे सगळे ईश्वरच आहेत. जसं आपण ईश्वर आहोत, आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत, तसेच ही सगळी माणसं, ही सगळी भूतमात्र, ही सगळी सृष्टी ही तशीच आहे की ज्याच्यामध्ये तोच ईश्वर भरलेला आहे, तोच ईश्वर भरलेला आहे. म्हणजे केवळ आपल्यामध्ये तो परमात्मा पाहत नाही, हे इथे सांगितलं आहे. केवळ आपल्यामध्ये त्याला परमात्मा दिसत नाही की आपण परमात्मा रूपाला पोचलो आहे एवढंच नाही, तर सर्व जे काही आजूबाजूला आहे, जिथे जिथे तो जातो तिथे सगळं जे जे भेटे भूत तेची माने भगवंत. पाहिले ना आपण आधी, तेची माने भगवंत, जे जे भेटे भूत तेची माने भगवंत. अशी त्याची अवस्था झालेली आहे की आता तो सर्वत्र भगवंतच पाहतो आणि सर्वत्र स्वतःलाच पाहतो. कारण मी म्हणजे परमात्मा, मी म्हणजे आत्मा, तसेच बाकीचे सुद्धा सगळे आत्मा आणि बाकीचे सगळे परमात्मा. अशी इतकी व्यापक त्याची जाणीव, म्हणजे जी संकुचित जाणीव अपरा प्रकृतीमध्ये माणसाची असते ती अत्यंत विस्तारित, अत्यंत व्यापक अशी जाणीव होते की मी
म्हणजेच सर्व आहे. मी सर्व म्हणजेच मी आहे आणि सर्व म्हणजेच ईश्वर आहे. हे अद्वैताची ही जाणीव त्याला होते. ह्या अद्वैताचा आणखीन फार सुंदर उल्लेख पुढे येतोय. आपण ते पाहणारच आहोत. आता पुढे जे आहे तो श्लोक मी घेते, कारण त्याचं सगळं ओव्यांमध्ये तितकं, म्हणजे ओव्या घेणारच आहे, पण ते केवळ ओव्या घेऊन हा भाव सगळा स्पष्ट होणार नाही म्हणून श्लोक घेते. श्लोक पहा कसा आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, 8वा श्लोक आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजतेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन, असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी बरेच शब्द आहेत की जे नीट समजले पाहिजे, आणि हे आत्ताच नीट समजले पाहिजेत, कारण पुढे आपण ज्या वेळेला 7व्या अध्यायामध्ये जाऊ त्यावेळेला हा विज्ञान ह्या शब्दाचा आणखीन आपल्याला विस्तारित विचार करायचा आहे, आणि तो आता इथेच सुरू झालेला आहे. तो कसा आहे पहा. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असं म्हटलेलं आहे. आता ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, की आपण आत्मा आहोत, आपण परमात्मा आहोत, ही जी जाणीव असते त्याला ज्ञान म्हणतात. हे आत्तापर्यंतच्या सगळ्या विवेचनामध्ये आलेलं आहे की जे आता तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी त्याचा फारसा उल्लेख करत नाही. पण त्या ठिकाणी विज्ञान हा एक शब्द आलेला आहे आणि तो नीट कळला पाहिजे. विज्ञान ह्याचा साधा अर्थ जर शब्दार्थ म्हणून जर घेतला तर विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. विज्ञान म्हणजे विश्वज्ञान. पण हा केवळ शब्दार्थ आहे, फार साधा अर्थ आहे. का तर विश्वज्ञान, विश्वाचं ज्ञान ह्याचा, कारण आपण विज्ञान हा शब्द खूप आपल्या अनेक विज्ञानांना लावतो. भौतिक शास्त्राला विज्ञान म्हणतो, सगळ्या भौतिक शास्त्रांना आपण विज्ञान म्हणतो. मग तो अर्थ इथे आहे का असं मनामध्ये येऊ शकतं, आणि किंवा नाही आलं तर उगीच चुकीचा समजही मनामध्ये निर्माण होतो की या ठिकाणी विज्ञान म्हणजे सगळी भौतिक शास्त्र असा अर्थ इथे आहे. पण तसा अर्थ नाही आहे, हे लक्षात घ्या. विश्वज्ञान, विश्वाचं ज्ञान ह्याचा अर्थ असा की हे जसं आपलं स्वरूप काय आहे तर आपलं स्वरूप आत्मा आणि परमात्मा आहे, त्याचप्रमाणे विश्वाचं स्वरूप काय आहे तर विश्वाचं स्वरूपही तसंच आहे की हे सगळं जे विश्व आहे ते मुळी परमात्म्याची अभिव्यक्ती आहे, परमात्म्याचं प्रकटीकरण आहे. अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण. हा फार खोल अर्थ विज्ञान या शब्दाचा आपल्या अध्यात्मामध्ये आहे. विज्ञान म्हणजे विश्वाचं असं ज्ञान की विश्व हे सगळं जे काही आपल्याला विश्वामध्ये घडताना दिसतं, ज्या सगळ्या विश्वातल्या वस्तू असतात, विश्वातल्या घटना असतात, त्या सगळ्या घटना ही परमात्म्याची अभिव्यक्ती, म्हणजे परमात्मा व्यक्त होत असतो त्या घटनांमध्ये. परमात्मा व्यक्त होत असतो या सगळ्या घटनांमध्ये. खूप खोलवर अर्थ आहे याचा. परमात्मा व्यक्त होत असतो.
म्हणजे आता हे सुद्धा जे कुरुक्षेत्रावरचं जे युद्ध आहे, ही परमात्म्याची विश्वाच्या हितासाठी असलेली योजना आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ईश्वर अर्जुनाला सांगतोय की तू युद्ध कर. लक्षात आलं की परमात्म्याची संपूर्ण विश्वाचं हित, विश्व ह्याचा अर्थ या ठिकाणी सगळंच, म्हणजे ज्या काही घटना असतात, आपण कुरुक्षेत्राबद्दल ह्या ठिकाणी बोलतोय म्हणून मी फक्त तेवढाच उल्लेख करते की कुरुक्षेत्रावरचं हे जे युद्ध आहे हे सुद्धा परमात्म्याच्या योजनेने घडलेलं आहे की दुष्टांचा, दैत्यांचा नाश होऊ दे आणि धर्माची प्रस्थापना होऊ दे. धर्मप्रस्थापना, धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे असं म्हटलेलं आहे त्यांनी, ईश्वराने. तर ते अशाच अर्थाने म्हटलेलं आहे की मी ह्या जगामध्ये सुद्धा जो अवतार घेतो तो त्यासाठी घेतो की ह्या विश्वामध्ये सर्व धर्म, आणि मी ह्याचा उल्लेख आधी आणि हे सगळं स्पष्टीकरण केलं आहे की धर्मसंस्थापना म्हणजे काय, अवतार ह्याचं प्रयोजन काय, हे सगळं मी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा मी सांगत नाही, पण ते तुम्हाला पाहिजे तर पुन्हा एकदा मागे जा आणि त्याचा विचार करा. पण हे सगळं त्यामध्ये आहे की सगळ्या विश्वातल्या ज्या घटना घडत असतात त्या घटनांच्या मागे काहीतरी ईश्वरी योजना असते. आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत असतात, आपल्याला कित्येक वेळेला आत्ता घडलेली घटना ही काय भयानक दुःखाची आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्यामागे कदाचित काही वेगळी योजना असते. अशा सगळ्या घटनांच्या मागे, म्हणजे या सगळ्या विश्वाच्या मागे ईश्वराची काहीतरी योजना असते. आणि हे म्हणजे आपण ह्याचा आणखी विचार पुढे करणारच आहोत, पण लक्षात घ्या की ह्याच्यावरती मी इतरही जे काही वाचन करते त्या आधारे मी तुम्हाला काही सांगते की पहा, किती गोष्टी आपल्याला अज्ञात असतात. आपण नुसतं धरून चालतो की हां हे असं असं होतं. आता ह्याचं अगदी साधं उदाहरण म्हणजे पक्षी जे असतात ते एक स्थळ सोडून दुसरीकडे मायग्रेट होतात, दुसरीकडे स्थलांतर करतात. हे आपल्याला इतकं नित्याचं परिचयाचं झालेलं आहे की हे पक्षी जे पूर्वी कधी इथे दिसले नाहीत ते ह्या विशिष्ट हवेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या काळामध्ये, या ऋतूमध्ये या ठिकाणी येतात. आपण ह्या गोष्टीचा विचारच करत नाही. लक्षात आलं की हे मायग्रेशन आहे, हे जे स्थलांतर आहे हे का होत असतं ह्याचा आपण विचार फक्त भौतिकदृष्ट्या करतो, फक्त भौतिकदृष्ट्या करतो की ह्या विशिष्ट ठिकाणी थंड हवा आहे आणि ती थंड हवा ज्या वेळेला त्या पक्ष्यांना सहन होत नाही त्यावेळेला ते तिथून हलतात आणि दुसऱ्या ठिकाणी जातात. एवढाच आपण फक्त ह्या गोष्टीचा विचार करतो, बरोबर आहे. मायग्रेशनचा एक नॅशनल जॉग्रफीचं जे अंक निघतो ते अंक मी कधीतरी वाचत असते. त्या एका अंकामध्ये जवळजवळ 4-1 वर्षापूर्वी असेल, पण मला ते इतकं चांगलं आठवतं आहे की त्या एका अंकामध्ये, नॅशनल जॉग्रफीच्या एका अंकामध्ये संपूर्ण अंक या मायग्रेशनवर होता. एक 3-4 वर्षापूर्वीचा अंक आहे, मला आता नक्की सांगता येणार नाही कधीचा तो. मी अमेरिकेत होते त्यावेळेला आणि त्यावेळेला त्या अंकामध्ये पूर्ण सगळं मायग्रेशन की कसं पक्षी इथून तिथे जातात, कसे प्राणीसुद्धा ही जागा सोडतात, म्हणजे अगदी वन्य प्राणीसुद्धा त्यांचं नेहमीचं वास्तव्याचं ठिकाण सोडतात, दुसरीकडे जातात. फुलपाखरं
त्यांनी सगळ्या मायग्रेशनचा वरती लेख होते त्या अंकामध्ये. आणि फुलपाखरं सुद्धा मायग्रेट होतात की ज्या प्रदेशामध्ये कधी दिसलीच नाहीत अशा ठिकाणी ती फुलपाखरं त्या विशिष्ट ऋतूमध्ये जातात. हे सगळं जे मायग्रेशन होतं, आपण नेहमी असा विचार करतो की ती हवा त्यांना सहन होत नाही आणि ते मायग्रेट होतात, ते स्थलांतर करतात. पण लक्षात घ्या की ह्याच्या मागे त्या अंकामध्ये इतकं सुंदर या गोष्टीचं विवेचन केलेलं होतं की त्या सगळ्या लेखांमध्ये आणि शेवटी त्या सगळ्याचं समालोचन करताना त्या संबंध ह्याच्या एडिटरने असं लिहिलेलं होतं की हे जे सगळं मायग्रेशन होतं हे जे पक्ष्यांना हीच नेमकी दिशा कशी कळते ह्याचं आत्तापर्यंत कुठेही स्पष्टीकरण शास्त्रज्ञ करू शकलेले नाहीत की हीच दिशा त्यांना नेमकी कशी कळते. की ज्या दिशेला आता एक पक्षी गेला की सगळे त्याच्या पाठोपाठ जातात, तीच दिशा आता त्याला ते फॉलो करतात हे हा वेगळा भाग आहे, पण तीच दिशा त्यांना कशी कळते की हा प्रदेश हा आपल्याला योग्य आहे तर इथून हलावण तिथे जावं. हे पक्ष्यांना काही एवढी बुद्धी नाही आहे की ते अशा प्रकारे मायग्रेट होतील. तर हे असे मायग्रेट कसे होतात किंवा प्राणी ही जागा सोडतात दुसरीकडे जातात, फुलपाखरं ही जागा बदलतात. एवढंच नाही तर त्या लेखामध्ये त्याने एक इतका सुंदर उल्लेख केला होता की जो मला त्यावेळेला अगदी पटला. आणि तो का पटला तर अमेरिकेमध्ये उष्णता आणि थंडी ह्याचा परिणाम कुत्रं मांजरं ह्यांच्यावरती सुद्धा इतका होतो की जो आपल्याला इथे जाणवत नाही. कारण आपल्याकडे अशी खूप कडक थंडी नसते, खूप कडक उन्हाळा असा काही म्हणजे अगदी आपल्याला फरक जाणवेल अशा प्रकारचा फरक होत नाही. पण तिथे मात्र अगदी एक्स्ट्रीमपासून त्या दुसऱ्या एक्स्ट्रीमपर्यंत ते जातं. आणि तिथे म्हणजे आमच्या घरामध्ये एक छोटी कुत्री होती की जिचं नेहमी मी बघायची की उन्हाळ्यामध्ये तिचा रंग हा तिचे म्हणजे जे फर होती खूप खूप केस होते आणि तिचे केस ब्राऊन व्हायचे आणि थंडी असली की तिचे केस काळे व्हायचे. हे मी नेहमी बघायचे, पण मला त्याचा अर्थ किंवा त्याचा स्पष्टीकरण मला कधीच कळलं नाही. तो अंक मी वाचला नॅशनल जॉग्रफीचा आणि मला कळलं त्यामध्ये त्यांनी हे दिलेलं होतं की हे जे घडतं की हवेमध्ये बदल घडला की त्यांना ते सहन होत नाही. आणि काळा रंग जो असतो तो असा असतो की म्हणजे तांबूस रंग जो असतो तो असा असतो की ती थंडी ते सहन करू म्हणजे किंवा मी उलटं बोलले असेल कदाचित की काळ्या रंग हा उष्णता आकर्षित करतो आणि ब्राऊन रंग हा त्याला तेवढी उष्णता हे होत नाही. तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ते ब्राऊन होतात. बरोबर, उन्हाळ्यामध्ये त्यांची जी फर असते ती ब्राऊन होते आणि थंडीमध्ये ती काळी होते. हे मी पाहत होते, पण त्यांनी असं दिलं होतं त्या लेखामध्ये की असं घडलेलं आहे. अशी उदाहरणं त्यांनी दिली होती की काही वेळेला ह्या कुत्र्यांना मांजरांना वगैरे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी विमानातनं नेतात. म्हणजे आता समजा माझ्या घरामध्ये कुत्रा आहे आणि मी जर कुठे जात असेल तर माझ्या कुत्र्याला मी बरोबर घेऊन जाते. आणि समजा आता मी अमेरिकेतून इकडे आले, इथे उष्णता आहे, तिकडे अगदी थंडी होती, म्हणून जे त्या कुत्र्याच्या फरचा जो काही रंग होता इथे आल्याबरोबर एकदम तो बदलतो. म्हणजे केवळ ऋतुमान हे म्हणजे ह्या ऋतूमध्ये असं व्हावं असंही नाही. हवामानामध्ये इतक्या क्षणिक बदल झाला, इतक्या थोड्या काळामध्ये बदल झाला तरी त्यांच्या त्या रंगामध्ये बदल होतो. हे जे सगळं होतं हे
ह्याचं स्पष्टीकरण अजून शास्त्रज्ञ देऊ शकलेले नाहीत आणि त्यांनी हे सगळे लेख शेवटी अशा प्रकारे सोडले होते की त्याचं स्पष्टीकरण त्यांनाही माहिती नव्हतं आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की ह्यामध्ये काय इच्छा असते, काय काय हेतू असतो, कशामुळे होतं. आता हे पहा, हे सगळे विचार आपण केले की शेवटी आपण कुठे पोचतो. सरडासुद्धा पहा रंग बदलतो आपण म्हणतो. का बदलतो? की सरड्याला की एवढं कळतं का की ह्यामध्ये आपला हा असा रंग असला पाहिजे. किंवा एवढंच नाही तर आपण, तुम्ही लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये साधे साधे कीटक असतात. ते कीटक जर समजा पांढऱ्या रंगाच्या भिंतीवरती वगैरे असतील तर त्यांचा रंग अधिक फिकट असतो, पांढरा असतो. आणि जर काळ्या ठिकाणी असतील तर त्यांचा रंग काळा असतो. हे का होतं? तर हे कुठेतरी त्याच्यामागे अशी एक ईश्वरी सगळी योजना असते. नाही, सर्वायवल हा झाला भौतिक विचार, हा झाला भौतिक विचार. हा का पण म्हणजे त्या आता हे जे सगळे लेख होते की ज्याच्यामध्ये सर्वायवल, पण सर्वायवलला एक विशिष्ट दिशा प्राप्त होणं, ह्याच दिशेने आपण जावं, हे कसं कळतं पक्ष्यांना? ह्याला काय कारण? नाही 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 नाही, हे अनुवंशिक त्यांच्यामध्ये मुळीच नसते. इन्स्टिंक्ट तरी का निर्माण, ज्याला आपण इन्स्टिंक्ट म्हणतो, हे इन्स्टिंक्ट हे सुद्धा जे आहे ना त्याच्यामागे असं शास्त्रीय इन्स्टिंक्ट ही जनावरांमध्ये असलेली गोष्ट आहे, प्राण्यांमध्ये असलेली गोष्ट आहे. आपल्यामध्ये इन्स्टिंक्ट्स नसतात. आपल्यामध्ये असतं त्या सगळ्या शारीरिक प्रेरणा असतात. भूक आपल्याला जाणवते, ही आपली प्रेरणा असते. हे केवळ सर्व्हायवल नव्हे, म्हणजे त्याच्यापासून रक्षण करणं हे बरोबर आहे, त्या दृष्टीने हे सर्व्हायवल आहे. पण इतकं तत्कालिक हा बदल व्हावा, लगेच हा बदल व्हावा, इतकं कसं होऊ शकतं? म्हणजे एक कुत्र्याचा त्याने दिलं होतं, फोटो दिले होते की कुत्र्याचा रंग जो एक 4 तासापूर्वी जो असा होता तो 4 तासानंतर एकदम असा झाला. इतका तात्कालिक जो बदल होतो हा केवळ कुत्र्याला किंवा त्या प्राण्याला सर्व्हायवलच कळलंय असं नाही. नाहीतर ते सगळे शास्त्रज्ञांचे लेख होते. तुम्ही नॅशनल जॉग्रफीचा मला जर समजा मी कुठे लिहिते काही वेळेला मिळाला तर मी त्या अंकाचा तुम्हाला उल्लेख सांगेन. तुम्ही कुठून तरी तो अंक शोधून तो एकदा लेख वाचा सगळे, की त्याने अगदी सगळं हे असं सोडून दिलं होतं की ह्याला कुठे स्पष्टीकरण नाही. आणि अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याला स्पष्टीकरण नाही. आपलं शरीर पहा, आपल्या शरीराचा आपण विचार करू. आपण सगळ्याच बायका आहोत, थोडंसं विवेचन जास्ती होतं आहे, पण आपण सगळ्या बायका आहोत. मी एक तुम्हाला सांगते की आपल्या जो गर्भ असतो, जो गर्भ आपल्या उदरामध्ये वाढत असतो, तो गर्भ जसा मोठा होतो त्या गर्भाशयाचा आकार वाढत जातो. बरोबर आहे? डॉक्टर्स आहेत आपल्या इथे. गर्भाशयाचा आकार वाढत जातो. त्यानंतर जन्माची जी स्थिती असते त्यावेळेला जिथून तो गर्भ बाहेर पडायचा आहे, ते मूल जिथून बाहेर पडायचं आहे, ती जागा किती लहान असते विचार करा. ती जागा किती मोठी होते, किती मोठी होते की ज्याच्यातून ते मूल बाहेर पडतं. बरोबर आहे? आता ह्या ज्या सगळ्या म्हणजे आपल्या सगळ्या शरीराचा सुद्धा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की हे सगळं कसं घडत असेल. ह्यालाच म्हणजे तुम्ही किती सर्व्हायवल म्हणा, तुम्ही किती याला शास्त्रीय कारण देत जा, ह्याला कुठेतरी अशी एक काहीतरी एक योजना अशी असावी असं अजून तरी वाटतं. कदाचित ह्याला शेवटी शास्त्र काय आहे, शास्त्र प्रगत होत पुढे जात. कदाचित या सगळ्या गोष्टींना काहीतरी पुढे उत्तरं मिळतील. आज तरी
अजून या सगळ्या गोष्टींची स्पष्टीकरणं आपल्याला मिळाली. नाहीच लागलेलं, सगळ्या गोष्टींचं नाहीच लागलेलं. आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला सांगते की मला झालेला जो डिसीज होता तो ऑटो इम्युन डिसीज असं त्याला म्हणतात. आता मी ज्या वेळेला मला पहिल्यांदा मला काय झालं आहे आणि ते किती सिरियस आहे मला कळलेलंच नव्हतं. तर त्यावेळेला मला हे सगळे शब्द ज्या वेळेला मी ऐकत होते त्यावेळेला मला काही कळतच नव्हतं, हे काय म्हणत आहेत, हे ऑटो इम्यून वगैरे. शेवटी मी माझ्या अमेरिकेतल्या डॉक्टरांना विचारलं की हे जे तुम्ही म्हणता हे काय, म्हणजे ऑटो इम्यून म्हणजे काय, तर म्हणजे कशाने होतो हे जे काही मला झालं आहे, रक्ताचा हा प्रॉब्लेम हा कशाने होतो, म्हणजे माझ्या काही खाण्यामध्ये काही आलं का, मला कशाचं इन्फेक्शन झालं का, किंवा माझ्या डाएटमध्ये काही चुकलं का, किंवा माझ्या अनुवंशिकतेमध्ये काही असं आहे का. तर काही नाही, म्हणजे माझ्या अनुवंशिकतेमध्ये असं काहीही असा रोग कोणालाही कधी झालेला नव्हता. माझं डाएट इतकं व्यवस्थित होतं की असं काही मला व्हावं असं काही गरज नव्हती. त्यावेळेला मला डॉक्टरने सांगितलं की नाही, ह्या तुझ्या डिसीजचा कुठल्याही, म्हणजे तू किती व्हायटॅमिन्सच्या गोळ्या घेतल्यास किंवा काही अशा प्रकारचा आहार घेतलास तरीसुद्धा हा तुझा रोग तेवढ्याने बरा होणारा नाही आहे. त्याच्यासाठी वेगळे उपाय करावे लागतील. पुढे फक्त तू व्हायटॅमिन्स घे, कारण का की तुला एक शक्ती असायला पाहिजे आणि तेवढ्यासाठी तू पुढे तुझ्या आहार चांगला घेणं किंवा न्यूट्रिशन पाहणं, विटॅमिन्स घेणं वगैरे सगळं तू नंतर कर. पण आता हे कुठलेही उपाय नाही. हा ऑटो इम्यून आहे. आता ऑटो इम्यून ज्याला म्हणतात, मग मी त्यांच्याशी खूप ह्याच्यावर चर्चा केली होती की तुम्ही याला ऑटो इम्यून का म्हणता, की बाबा हे असं आपोआपच शरीरामध्ये का निर्माण होतं, ह्याला तरी काहीतरी कारण असलं पाहिजे ना. मग मी माझं लाईफ कसं गेलं, काय झालं माझ्या आयुष्यामध्ये, या गोष्टी मी त्यांच्याशी डिस्कस केल्या. ते म्हणाले की असू शकेल, तू जे म्हणतेस हे त्याचं कारण असू शकेल, त्याच्या मागे ही सगळी कारणं असू शकतील, पण आत्ता तरी आम्ही ह्याला ऑटो इम्यून म्हणतो. आता लक्षात घ्या की अशा अनेक आता डिसीजेस सांगितले जातात की ज्याला ऑटो इम्यून असं म्हणतात, की आपोआपच निर्माण होतात, त्याला काही कारण देता येत. कदाचित अजून 10 वर्षांनी अशी परिस्थिती निर्माण होईल की हे ऑटो इम्यून ही कल्पनाच निघून जाईल आणि ह्या सगळ्याचं स्पष्टीकरण पुढे निर्माण होईल. तर म्हणून मी याही बाबतीमध्ये असं म्हणते की आज तरी ह्याचं स्पष्टीकरण आपल्याला कळत नाही. ह्या गोष्टीच्या घडतात, ह्याच्यामागे काय असतं हे आपल्याला कळत नाही आणि मग आपण ह्या गोष्टीचा विचार करायला काहीच हरकत नाही. बरोबर आहे की ही दुसरी शक्यता आहे, ही आपण का ना करायची. जसं कोणाला आस्तिकपणा, ईश्वर वगैरे हे सगळ्या कल्पना मान्य नाही, नास्तिकच आहे, पण ही दुसरी बाजू पण असू शकेल, आपण ही पूर्ण का नाकारायची असा थोडा विचार येतो ना. तर म्हणून हे जे कुठून कुठे आले मी, पण हे जे विज्ञानाचा मी उल्लेख करत होते की विज्ञान जे आहे ते विश्वाचं ज्ञान आहे आणि ते विश्वाचं ज्ञान ह्याचा अर्थ म्हणजे सगळी ही भौतिक ज्ञान, भौतिक विज्ञान नव्हे, ज्याला तुम्ही मगाशी सर्वायवल वगैरे म्हणाला, हे सगळं भौतिक झालं ना. तर केवळ भौतिक नव्हे, ह्यामध्ये जो विज्ञान शब्द आलेला आहे तो अशाच अर्थी आलेला आहे की विश्वाचं ज्ञान आपल्याला असणं, म्हणजेच सगळं जे काही विश्व आहे ते ईश्वराच्या योजनेने चाललेलं आहे. आपण असं म्हणतो ना, विश्वाची निर्मितीसुद्धा ईश्वराने केली आणि तसंच पुढच्याही या सगळ्या योजना ईश्वर करतो आहे, अशा प्रकारचा अर्थ यामध्ये आहे. एवढंच मी 93 ओळीपर्यंत घेते आणि आज थांबते. असा जो हा नाही, ज्ञान विज्ञान तृप्तात्मा असं म्हटलेलं आहे, इतकंच मी घेते, फक्त श्लोक घेते, ओव्या आपण नंतर बघू.
ज्ञान विज्ञान तृप्तात्मा म्हणजे ज्याला पूर्ण ज्ञान झालं आहे, ज्याला हे विज्ञान म्हणजे विश्वज्ञान ज्याला मी म्हणते ते ज्याला अवगत झालेलं आहे, असा जो असतो तो कसा असतो तर एक मध्ये कूटस्थो असा शब्द आला आहे, तो जरा नंतर पाहूया. त्याच्या आधी त्याच्या पुढचा शब्द आपण पाहूया. विजतेंद्रिय हा सोपा शब्द आहे, तो तुम्हाला कळणार आहे, हो की नाही. ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवला, इंद्रिय ज्याच्या स्वाधीन झालेली आहे, इंद्रिय त्याला आपल्याकडे ओढत नाही, तर तो इंद्रियांवरती नियंत्रण करतो, तो विजतेंद्रिय. आणि असा जो असतो तो कसा असतो तर त्याला कूटस्थो किंवा कूटस्थ असं म्हटलं. हां, कूटस्थ ह्याचा अर्थ अक्षर ब्रह्म, अक्षर ब्रह्म किंवा नुसतं ब्रह्म म्हणा, ब्रह्म म्हटलं तरी चालेल. कूटस्थ म्हणजे तो आता ब्रह्माच्या अवस्थेला पोचलेला आहे, तो कूटस्थ झालेला आहे. कारण इंद्रियांवरती त्यांनी ताबा मिळवलेला आहे आणि त्याचप्रमाणे ज्ञान विज्ञान हे सगळं त्याला आता अवगत झालेलं आहे आणि त्यामुळे तो आता क्षर राहिलेला नाही, तो आता अक्षर त्या अवस्थेला पोचलेला आहे, कूटस्थ झालेला आहे. त्याला काय म्हणतात तर युक्त इति उच्यते. युक्त, तो युक्त झाला ना, तो परमेश्वराशी अक्षर ब्रह्माशी म्हणजेच पुढे पुरुषोत्तमाशी तो आता युक्त झाला. युक्त इति उच्यते, अशा माणसाला युक्त असं म्हणतात. असा जो योगी असतो, पुढे काय आहे पहा, योगी म्हटलंय ना, योगी समलोष्टाश्म कांचन असं म्हटलेलं आहे. म्हणजे असा जो योगी असतो तो त्याच्या दृष्टीने लोष्ट म्हणजे मातीचं ढेकूळ, मातीचं ढेकूळ, अश्म म्हणजे दगड आणि कांचन म्हणजे सोनं, सम. आलं लक्षात. म्हणजे मातीचं ढेकूळ असू दे, अश्म दगड असू दे, नाहीतर मग कांचन असू दे, सगळं त्याच्या दृष्टीने समान आहे, अशी त्याची अवस्था झालेली आहे. आता पटकन पुढच्या ओव्या 92पर्यंतच्या घेते आणि थांबते. कारण तेच विचार इथे या ओव्यांमध्ये आहेत. आता फारसं स्पष्टीकरणही लागणार नाही. अशा माणसाबद्दल त्यांनी जे 91 ओवीपासून 91 आणि 92 दोन ओव्या घेते. तो जितेंद्रिय सहजे तोची योगयुक्तू म्हणजे जेणे साने थोर नेणीजे कवणे काळी. म्हणजे तो जो असतो तो कसा असतो, जितेंद्रिय असतो, सहज म्हणजे त्याची सहज वृत्ती झाली आहे, त्याला मुद्दाम काही इंद्रियांवरती नियंत्रण आणावं लागत नाही, त्याला आपोआप स्वभावतः. म्हणजे पुढे एके ठिकाणी ज्ञानेश्वरांनी म्हटलं येईल कुठेतरी, बऱ्याच पुढे येते, ना ऐकिणे ते कानची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते वाळी, अवाच्य ते टाळी जिभची गा असं म्हटलंय. म्हणजे की जे ऐकू नये ते कानच मुळी टाळून हे करतात, ऐकतच नाहीत, लक्षच देत नाहीत कान. किती आता काय गणपतीमध्ये किती आवाज बाहेर चाललेला असतो, आपल्याला काही गरज असते का त्या आवाजाकडे लक्ष देण्याची. आपण दुर्लक्ष केलं
आता तेवढ्या आवाजामध्ये मी माझं सगळं वाचन करत होते ना, तर ह्याचाच अर्थ आपण दुर्लक्ष करू शकतो. ना ऐकणे ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, म्हणजे दृष्टीच गाळून टाकते, आतमध्ये पोचतच नाही ते पाहणं, ते दृश्य आतमध्ये पोचतच नाही. आणि अवाच्य ते टाळी जिभची गा, असं पुढे ज्ञानेश्वरीमध्ये येईल ह्या ओव्या. तर अशी परिस्थिती होते त्याची. तो जितेंद्रिय झाला आहे, सहज झाला आहे, म्हणजे स्वाभाविकपणे झाला आहे. तोची योगयुक्तू म्हणजे त्यालाच योगी म्हणतात. योगयुक्त, योगयुक्त हा शब्द आधी येऊन गेलेला आहे. योगयुक्त म्हणजे आत्म्याशी, परमात्म्याशी त्याचा योग झालेला आहे, तो योगयुक्त किंवा योगस्थ. योगस्थ शब्दही आलेला आहे. योगस्था कुरु कर्माणि असा शब्द आलेला आहे की अर्जुना तू कसं कर्म कर, योगस्थ होऊन कर्म कर. तर योगस्थ म्हणजेच योगयुक्त, तर त्यालाच योगयुक्त म्हणतात. म्हणजे आत्मा परमात्म्याशी त्याचा योग झालेला आहे. जेणे साने थोर नेणी जे कवणे काळी. साने म्हणजे खूप श्रेष्ठ आणि लहान, आणि थोर म्हणजे श्रेष्ठ. तर साने म्हणजे हा कमी प्रतीचा आहे, हा उच्च प्रतीचा आहे, असं त्याच्या मनामध्ये कधी येतच नाही. कवणे काळी कधीच येत नाही. देखे सोनियाचे निखळ, मेरुये सणे ढिसाळ, आणि मातीयेचे डिखुळ सरिसेची मानी. म्हणजे देखे सोनियाचे निखळ, मेरुये सणे ढिसाळ, याचा एक अर्थ आहे या ठिकाणी की मेरू एवढा सोन्याचा ढीग, ढिसाळ म्हणजे ढीग, मेरू एवढा, मेरू पर्वता एवढा सोन्याचा ढीग असो, नाही तर मातीचं ढेकूळ असो, त्याच्या दृष्टीने ते समजतं. इथपर्यंत आपण आलो आहे. पुढचा जो भाग आहे तो आपण नंतर पाहू, कारण आज मी बरंच इतर काहीतरी बोलले, नाही तर मला वाटलं होतं आणखी थोडं आपलं काही